प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पर्यंत आणि त्याच्यानंतर थोडा सन्माननीय अपवाद वगळता आंबेडकर चळवळ ही काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून अदखलपात्र झाली होती। आंबेडकरी राजकारणाची दखल घ्यावी असं महाराष्ट्रातल्या एकाही प्रस्थापित पक्षांना वाटत नव्हतं, घटकांना वाटत नव्हतं। कारण ह्या प्रस्थापितांनी आंबेडकरी समाजामध्ये, आंबेडकरी राजकारणामध्ये अनेक स्वयंघोषित गट आणि तट निर्माण करून ठेवले। आंबेडकरी चळवळ ही गटात तटात त्यांनी वाटून टाकली आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुकांमध्ये शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय भारतामध्ये कोणत्याही राजकीय उमेदवाराला, नेत्याला मतदान होऊ शकत नाही। आणि त्यामुळे ह्या प्रस्थापितांनी महाराष्ट्रामध्ये ह्या आंबेडकरी चळवळीचे अनेक गटात तटांमध्ये विभाजन करून टाकले आणि मग प्रत्येक निवडणुकांमध्ये ह्या गटात तटात विभागलेल्या गटांना हाताशी धरून तो निळा झेंडा ते त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये वापरू लागले। त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे आंबेडकरी चळवळीची दखल घ्यावीशी वाटली नाही। एकीकडे हे सगळं होत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मात्र महाराष्ट्रामध्ये एक अकोला पॅटर्न राबवण्यात येत होता। बहुजनांची 18 पगड जाती समूहांची मोट बांधण्यात येत होती। मग ती कधी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बॅनर खाली, तर कधी ती भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या नावाखाली, अर्थात भारिप बहुजन महासंघाच्या नावाखाली। आणि 2018च्या नंतर ती वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं एक महाराष्ट्रातील एक विशाल शक्ती म्हणून आकाराला आली। प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी बांधणी झाली आंबेडकरी चळवळीची, आज त्या बांधणीमुळे आंबेडकर चळवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ दखलपात्र नव्हे तर सर्वोच्च अशा केंद्रस्थानी आलेली आहे। आंबेडकरी चळवळीशिवाय किंबहुना वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्राचं राजकारणच करता येत नाही किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार सुद्धा करता येणार नाही। इतकी दखल पात्र वंचित बहुजन आघाडीने आंबेडकर चळवळीला केले। त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत आहे। आता नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला ह्या दखलपात्र बनलेल्या आंबेडकरी चळवळीची ताकद, अर्थात वंचित बहुजन आघाडीची ताकद आपल्याला वारंवार दिसून आलेली आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या। कोण कुठं महापौर बनवणार, कोण कुठं काय करणार, थोडं चित्र स्पष्ट झालं। बहुतेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी किंग मेकरच्या भूमिकेत आली। नगरसेवक कमी आले असतील निवडून। 11-11 महाशक्तीच्या विरोधामध्ये लढा होता, प्रस्थापितांच्या विरोधात लढा होता, साधन संपत्ती काही नव्हती, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने एकाकी लढत आज जे काही कमावलं, जे काही मिळवलंय ते सर्व चिन्हावर मिळवले, कार्यकर्त्यांच्या बळावरती मिळवले। आणि त्यामुळं या यशाची किंमत काही पटीनं अधिक आहे। आज हीच वंचित बहुजन आघाडी अनेक महानगरपालिकांमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत आहे। उल्हासनगरमध्ये
वंचित बहुजन आघाडीने 2च जागा मिळवल्या, परंतु त्या 2च जागा, ते 2च नगरसेवक ते वंचित बहुजन आघाडीच ठरवणार उल्हासनगरचा महापौर कोण होणार. आणि त्यांनी ठरवलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांनी समर्थन दिलं. तर दुसरीकडे अकोल्यामध्ये देखील सत्तेपासून केवळ 3 जागा दूर असलेल्या भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी विरोधकांनी प्रकाश आंबेडकर नावाचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं अस्त्र बाहेर काढलं. आज अकोला महानगरपालिकेची सभासद संख्या 80. या 80 नगरसेवकांच्या सभागृहामध्ये बहुमताला 41 नगरसेवक हवेत. भारतीय जनता पक्ष जिंकलाय 38 जागा, बहुमतापासून अवघ्या 3 जागा दूर. परंतु ह्या वेळेला काँग्रेस पक्षानं 21 जागा जिंकून सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. घमंडीपणा बाजूला ठेवून, अहंकारीपणा बाजूला ठेवून अकोल्यातल्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी राजकीय शहाणपण दाखवत यशवंत भवनची पायरी चढली. अर्थात प्रकाशजी आंबेडकरांचं निवासस्थान अकोल्यातलं यशवंत भवन. या यशवंत भवनच्या पायऱ्या त्यांनी चढल्या आणि बाळासाहेबांना आग्रह केला, बाळासाहेब, अकोल्यामध्ये सत्ता कोणाची असावी यात तुम्हीच ठरवणार, तुमच्याच हातामध्ये सगळं काही आहे. बाळासाहेबांनी देखील पुढाकार घेतला आणि भाजपा विरोधातली सगळ्या पक्षांची त्यांनी तिथं मोठ बांधली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आलेला आहे. अजित पवारांचा 1 आलेला आहे. शरद पवार गटाचे 3 आलेले आहे. MIM ला देखील 3 ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि अपक्ष 2 ठिकाणी जिंकून आलेले आहे. स्वतः वंचित बहुजन आघाडी 5 नगरसेवक आहेत. या सगळ्या पक्षांची मोठ बांधत भारतीय जनता पक्षाला प्रकाशजी आंबेडकरांनी घाम फोडलाय. सगळ्यात जास्त जागा जिंकून सुद्धा भारतीय जनता पक्ष आज अस्वस्थ झालाय. त्याला सत्तेपासून पहिल्यांदा उल्हासनगरमध्ये रोखण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आणि दुसऱ्यांदा अकोल्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्याचं काम प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी करत आहे. जिथं तिथं भारतीय जनता पक्षाला नडण्याचं आणि भिडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला घाम फुटलेला आहे. मी मगाशी म्हटलं, वंचित बहुजन आघाडीची नगरसेवकांची संख्या कमी आहे. इतर प्रस्थापितांच्या तुलनेमध्ये वंचित बहुजन आघाडीची नगरसेवक संख्या कमी आहे, परंतु निर्णायक आहे. कौन बनेगा महापौर ही ठरवणारी, कौन बनेगा महापौर हे ठरवणारी ती संख्या आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर एक गेम चेंजर आणि किंग मेकर बनलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रकाश आंबेडकर आलेले आहेत. बघूया अकोल्यामध्ये काय घडतंय. भाजपाला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी जी व्यूहनीती आखलेली आहे त्याला इतर बाकीचे विरोधी पक्ष प्रामाणिकपणे साथ देतील की नाही हे महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी आपल्याला दिसून येणार आहे. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.